दिस इज पार्ट नंबर 10 ऑफ मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. 10 पार्ट मध्ये आपण पुढचे ऍप्लिकेशन्स बघणार आहे. अगोदरच्या पार्ट मध्ये आपण फक्त स्ट्रेट वायर, स्ट्रेट कंडक्टर होता इन्फायनाइटली लॉंग, त्याच्यापासून मॅग्नेटिक फील्ड बघितलं होतं बाय युझिंग एम्पियर्स लॉ. आता आपल्याला पुढचं ऍप्लिकेशन काय आहे बघा. मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सॉलेनॉइड अँड अ टोरॉइड, हे दोन याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड काढायचं आपल्याला. तर सॉलेनॉइडचं आपण पहिलं काढणार आहे. सॉलेनॉइड म्हणजे तुम्हाला माहिती आहे टर्न्स आहेत, या कॉइलच्या टर्न्स, आणि हे जे स्ट्रक्चर झालेलं आहे याला आपण सॉलेनॉइड म्हणतो. दीज आर दी टर्न्स ऑफ कॉइल. आता कॉइल ही इन्सुलेटेड आहे, या कॉइल मधनं करंट पास केलेला आहे. तर प्रत्येक टर्न मधनं हा करंट जाणार आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक टर्न मधनं हा करंट पास होणार आहे. आता टर्न आपल्या समोर जे करंटचा भाग येतो तो आउटवर्ड दिसतो, म्हणजे बाहेर येताना. आणि इकडे जर बघितलं तर तुम्ही आत जाताना हा करंट आत जाणार आणि इकडून हा बाहेर येणार. करंट मूव्हिंग इनसाइड द प्लेन अँड फ्रॉम दॅट टर्मिनल इट कम्स हिअर अँड अपियर्स कमिंग आउटसाइड. म्हणजे करंट कसा वाटतो बघा, इथं आत जाताना दिसतो आणि इथं बघितलं तर बाहेर येताना दिसतो. अपवर्ड साईडला इट इज कमिंग आउट ऑफ द प्लेन आणि खालच्या साईडला लोअर साईडला इट इज गोइंग इन टू द प्लेन. असे दोन्ही दिसतात. ह्या दोन प्रकारचे करंट एकच आहे, पण त्याची जी डिरेक्शन आहे ती ह्या प्रकारची, आउटवर्ड आणि इनवर्ड. तर त्याप्रमाणे फील्ड असणार आहे, म्हणून इथं लिहिलेलं आहे बघा इनवर्ड आणि हा आउटवर्ड आहे. हा प्लेन मधून बाहेर पडताना दिसतो आणि हा प्लेन मध्ये जाताना दिसतोय. तर त्या पद्धतीने फील्ड असणार, म्हणून इनवर्ड फील्ड हे खाली दाखवलेलं आहे इनवर्ड, आणि आउटवर्ड फील्ड वर दाखवलेलं आहे. जसा करंट तसं मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन. म्हणून हे इन टू द प्लेन काढलेले आहेत खालचे, आणि हे वरचे आहेत ते आउट ऑफ द प्लेन आहेत. तर अशा पद्धतीचा हा सॉलेनॉइड. आता डेरिव्हेशन जे विचारलं जातं, ऑब्टेन an expression for or derive an expression for magnetic field due to a solenoid carrying current well inside the solenoid. आतमध्ये किती फील्ड आहे हे विचारलं जातं, याचा फॉर्म्युला तयार करायला सांगतात. आता हे एक्सप्लेनेशन मध्ये काय येणार बघा. कन्सिडर सॉलेनॉइड, व्हेरी सिंपल एक्सप्लेनेशन आहे. लॉंग क्लोजली बाउंड हेलिकल कॉइल्स ऑफ कंडक्टिंग वायर. आता इथं दाखवलेलं आहे हे एनलार्ज दाखवलेलं आहे, म्हणजे खूप मोठ्या दिसतात या टर्न्स, पण ह्या अतिशय हेलिकल, अतिशय बारीक असतात. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया खूप कमी असतो, थिन असतात. कॅरिंग करंट आय. लेट एल बी द लेंथ ऑफ सॉलिनॉइड अँड एन बी द नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. दिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. याच्यामध्ये लेंथ किती दिलेली आहे, लेंथ इज एल, लेंथ इज एल, अँड नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. हा पार्ट महत्वाचा आहे, पर युनिट लेंथ, कारण हा डेटा आहे, हा डेटा आपल्याला पुढे वापरायचा आहे. नेक्स्ट पार्ट काय आहे बघा. मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म अँड स्ट्रॉंग इनसाइड ॲट द सेंटर ऑफ सॉलिनॉइड, व्हाईल ॲट द आउटसाइड इट इज कम्पॅरेटिव्हली वीक. म्हणजे या सॉलिनॉइड मध्ये आतमध्ये फील्ड स्ट्रॉंग असणार सॉलिनॉइडच्या आत, आणि जसं आपण बाहेर जाऊ अवे फ्रॉम दिस टर्न्स फील्ड बिकम्स वीक. एवढाच त्याचा अर्थ आहे. इनसाइड काय असणार आहे, स्ट्रॉंग अँड युनिफॉर्म. आउटसाइडला खूपच वीक असणार, म्हणजे आउटसाइड फील्ड तुम्ही 0 धरलं तरी चालतं. इनसाइड आणि सेंटरला हे खूप स्ट्रॉंग असतं. आता तुम्हाला डायग्रॅम मध्ये दाखवलंय मी इनसाइड आणि आउटसाइड कशामुळे मिळतं. तर हे आउट ऑफ आणि हे इन, हे दोन दाखवलेले आहेत. आणि इथं लिहिलेलं आहे बघा. इन एनी टर्न ऑफ कॉइल ॲट अप्पर साइड करंट इज डिरेक्टेड आउटवर्ड, सो बी इज आउटवर्ड, अँड ॲट द लोअर साइड करंट इज डिरेक्टेड इनवर्ड अँड बी इज इनवर्ड ॲज शोन इन फिगर. तर हे टेक्स्टबुक मध्ये असं दाखवलेलं नाही, पण तुम्ही हा कन्सेप्ट घेऊन लक्षात ठेवू शकता. हा करंट आत जाणार आहे आणि वरनं बाहेर येणार आहे, म्हणून त्याचं आउटवर्ड आणि इनवर्ड केलेलं आहे. सो आउटवर्ड इनवर्ड, आणि हे एक्सप्लेनेशन मध्ये लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट काय आहे बघा. फॉर्म्युला तयार करायचं, त्यासाठी काय वापरलेलं आहे. लेट अस कन्सिडर अन आयडियल सॉलिनॉइड.
आता इथं आयडियल सॉलिनॉइड वापरलेला आहे. आयडियलचा अर्थ काय बघा. आयडियल सॉलिनॉइड, आयडियल मध्ये लेंथ असते ही इनफायनाईट लेंथ. म्हणजे इथं जो सॉलिनॉइड दाखवलेला आहे हा फायनाईट लेंथ आहे, एवढीच त्याची लेंथ आहे. दिस इज द लेंथ. ही फायनाईट लेंथ आहे. तसा हा इनफायनाईट म्हणजे फक्त इमॅजिन करू शकता तुम्ही, खूप लांब ही सॉलिनॉइडची कॉईल आहे. सो इनफायनाईट लेंथ अँड व्हेरी स्मॉल डायमीटर ऑफ टर्न अँड स्मॉल क्रॉस सेक्शनल एरिया. तर डायमीटर कमी असणार म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया कमी असणार. त्याला आयडियल सॉलिनॉइड म्हणतो आपण. आयडियलचा अर्थ दिलेला आहे इथं. द मॅग्नेटिक फील्ड, ह्या ज्या लाईन्स आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पॅरलल इनसाइड द सॉलिनॉइड. हे ज्या वेळेला आपण आयडियल सॉलिनॉइड घेतो, लांब असणारा सॉलिनॉइड, तर त्याच्यामध्ये ह्या मॅग्नेटिक फील्ड्स दाखवलेल्या आहेत बघा. हा जो पहिला पार्ट आहे अपवर्डचं आउट ऑफ द, आणि लोअरला काय येणार आहे, क्रॉस येणार. जे पहिल्या फिगरमध्ये आहे तेच दाखवलेलं आहे. अपवर्ड आणि लोअर साइडला फक्त हे लॉंग घेतलेलं आहे. दिस इज लॉंग. आणि इथे एंड पॉइंट नाही आहे त्याचा, म्हणून ह्याला लॉंग म्हणायचं. ह्याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड असणार आणि या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या पॅरलल असणार आहेत. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दीज आर पॅरलल आणि इन्फायनाइटली लॉंग आहे हे. तर आता एम्पिरियन लूप आपल्याला डिझाईन केला पाहिजे. जसं आपण पहिल्या केसमध्ये बघितला होता, सर्कल डिझाईन केला होता. पण इथं सर्कल याला जास्त उपयोगी पडत नाही. कन्व्हिनियंट हा रेक्टँगल उपयोगी पडतो. ABCD रेक्टँगल. सो दिस इज एम्पिरियन लूप. म्हणजे तुम्ही डायग्रॅम काढून घ्यायची आहे आणि ह्याला नाव द्यायचं एम्पिरियन लूप आणि मग एम्पियर्स फॉर्म्युला वापरायचा. आता आपल्याला इनसाइड मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. आपण कन्सिडर केलेला आहे पॉइंट पी इथं दाखवले आणि त्याच्यावरती हा लूप डिझाईन केलेला आहे. आपला एम काय आहे, एम्पिरियन लूप काढायचा आणि त्या लूप वरती तो पॉइंट पी असला पाहिजे. जसं आपण पूर्वी सर्कल घेतलं होतं आणि त्या सर्कल वरती पॉइंट होता पी, तसं आता हा रेक्टँगल घेतलेला आहे त्याच्यावर पॉइंट पी आलेले. आता रेक्टँगलची लेंथ एल घेतलेली. एल म्हणजे ही सॉलिनॉइडची, एवढ्या सॉलिनॉइडची लेंथ झाली. ऍक्च्युअली लेंथ किती आहे दिलेला सॉलिनॉइड, इनफायनाईट लेंथ आहे. दिस इज इनफायनाईट. आपल्याला लेंथ माहिती नाही म्हणून आपण एवढाच पार्ट कन्सिडर केलेला आहे. दॅट इज ऑफ लेंथ एल. आणि एम्पियर्स इक्वेशन काय आहे, वेक्टर बी डॉट डीएल इंटिग्रेशन क्लोज्ड लूप μ0I टोटल करंट इनसाइड द लूप. तर अशा पद्धतीचं हे इक्वेशन आहे. तर हे सोडवताना आपण LHS साइड पहिली सोडवायचंय. आपण रेक्टँगलला नावं पण दिलेले आहेत ABCD. सो लूप साठी आपण हे LHS सोडवणार आहे. आता LHS मध्ये वेक्टर बी डॉट डीएल तर लाईन इंटिग्रल आहे. आता इथं 4 लाईन्स तयार झालेल्या आहे. फर्स्ट लाईन, सेकंड, थर्ड, फोर्थ. म्हणजे आपल्याला हे इंटिग्रेशन 4 पार्ट मध्ये लिहिलं पाहिजे. पहिला पार्ट या लेंथसाठी, सेकंड BC लेंथसाठी, त्यानंतर CD साठी लिहायचं आहे आणि DA साठी. मग हे लिहिण्याची LHS साइड कशी येणार बघा. सो वी टेक दिस ॲज LHS म्हणजे ही टर्म आहे वेक्टर बी डॉट डीएल. सो दिस इज फर्स्ट वेक्टर बी डॉट डीएल. फॉर्म्युला तोच, पण आपण लेंथ घेणार आहे ती A to B. म्हणजे लूप मध्ये आपण A to B वापरलेलं आहे. तसं B to C, C to D and D to A असं वापरणार आहे. सो प्लस इंटिग्रेशन, अगेन दिस इज द टर्म. आता हे क्लोज इंटिग्रेशन आपण पार्ट मध्ये सोडवलेलं आहे, त्यामुळे हे सर्कल दाखवायची गरज नाही इथलं सर्कल. सो शो ओनली इंटिग्रेशन, कारण आपण ते सोडवतोय, त्याचे पार्ट्स तयार केलेले आहेत. सो ओनली द इंटिग्रेशन. देन B to C वेक्टर B डॉट डीएल. नंतर येणार C to D. सो वेक्टर B डॉट डीएल C to D.
प्लस लास्ट येणार बी डॉट डीएल आणि D2A येणार D2A. आता यामधलं अँगल्स आपल्याला शोधले पाहिजे, कारण हा फॉर्म्युला कसा आहे, बी डीएल कॉस थिटा वेक्टर बी डॉट डीएल इज इक्वल टू बी डीएल कॉस थिटा. थिटाची व्हॅल्यू कोणत्या ठिकाणी किती येते बघा. पहिलं ए टू बी पाहिजे. ए टू बी साठी थिटाची व्हॅल्यू काय येणार बघा. फॉर ए टू बी थीटा इज इक्वल टू, आपल्याला अँगल लगेच समजेल. ए टू बी पाहिजे म्हणजे ही बाजू, इथं डीएल असणार आहे आणि डिरेक्शन ऑफ बी इज सेम, तीच डिरेक्शन आहे आणि AB ची पण डिरेक्शन सेम आहे, म्हणजे थीटा येणार 0. बी टू सी साठी काय येईल, ही लेंथ आहे म्हणजे डीएल इथं असणार आहे आणि बी ची डिरेक्शन हॉरिझॉन्टल आहे, हे व्हर्टिकल आहे, सो 90 डिग्री. सी टू डी साठी, बी टू सी साठी येणार 90 डिग्री. त्यानंतर सी टू डी अगेन इट इज 0. डी टू ए हा 0 येणार नाही, 180 येणार, 180 अँगल येणार. आणि डी टू ए, कारण ही डिरेक्शन अशी आहे, समजतं का बघा. ए बी आहे ते सेम डिरेक्शनला, सीडी आहे रिव्हर्स डिरेक्शनला, पण पॅरलल आहेत, म्हणजे 180 झाला. आणि डी टू ए अगेन 90 याच्यासारखा. हे सगळे आपल्याला अँगल समजलेले आहेत. सो विल राईट दिस अँगल्स आपण लिहिणार आहे. हिअर इट इज 0 डिग्री. त्यानंतर बी टू सी, फॉर बी टू सी थीटा इक्वल टू 90 डिग्री. देन सी टू डी हे लिहायची गरज नसते, हे फक्त समजण्यासाठी दाखवलेलं आहे. सी टू डी थीटा इक्वल टू 180 डिग्री आणि डी टू ए अगेन थीटा इक्वल टू 90 डिग्री. तर कॉस 90 0 होणार आहे. कॉस 90 0 म्हणजे कोणती 0 होणार आहेत, बी टू सी हे 0 होणार, त्यानंतर डी टू ए 0 होणार आणि हा जो मधला पार्ट आहे हा सुद्धा 0 होणार आहे. कारण काय आहे बघायचं. पहिलं हे लिहून घ्या. बी टू ए कॉस 90 आहे, कॉस 90 0. देअरफॉर वेक्टर बी डी एल, आता हे सोडवलेलं आहे, कॉसची व्हॅल्यू घालून सोडवलेलं आहे. बी टू सी इज इक्वल टू बी डी एल, दिस इज नॉट ए टू डी, दिस इज डी टू ए. इथं वर डी पाहिजे आणि खाली डी टू ए, फ्रॉम डी टू ए. हे लिहिताना कसं झालं पाहिजे, लिहिताना वरचं जे आहे इथं अगोदर ते खाली आलं पाहिजे. बी आहे ते इथं आलं पाहिजे, बी इथे येणार, सी या ठिकाणी, डी या ठिकाणी आणि पहिला ए आहे तो वर, म्हणजे हा क्लोज लूप झाला, क्लोज दिसलं पाहिजे. त्यातले हे दोन आले 0. कुठला, डी टू ए, इट इज इक्वल टू 0. अँड आउटसाइड सॉलिनॉइड फील्ड काय असतं, खूप वीक असतं. आउटसाइड दी सॉलिनॉइड B is very weak, hence neglected. That is, आता आउटसाइड म्हणजे कुठले येणार, आउटसाइड म्हणजे बाहेरचं येणार, हे येणार आउटसाइड, सॉलिनॉइडच्या बाहेर, म्हणजे सीडीचं आउटसाइड ते येणार 0. So this becomes, that is integration B dl CD 0 आले, म्हणजे तिन्ही 0 झाले, हे 2 आणि त्याबरोबर हा पण 0, फक्त हे राहिलं. LHS साइड म्हणजे ही राहिली फक्त. आता ही लिहायची आहे
आणि मग RHS सोडवायचे. आता आय टोटल RHS हे आपण LHS लिहून झालेले BDL A to B. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. LHS साइड ही दाखवली गेली. आता RHS साइड म्हणजे आपण इक्वेशन मधली ही RHS साइड μ0 I टोटल इनसाइड द लूप, टोटल करंट पाहिजे. तर आता इथं करंट कसा काढता येईल बघा, लूप मधला करंट पाहिजे. आता टोटल करंट ह्या लूप मध्ये किती एन्क्लोज झालेला आहे ते काढण्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स माहिती पाहिजे. एका टर्न मध्ये आय करंट आहे, अशा टर्न्स जेवढ्या असतील त्याला आय ने मल्टिप्लाय करायचं. तर इथं किती टर्न्स आहेत ह्या काढल्या पाहिजेत. आता इथं फिगरमध्ये तुम्हाला 4 दिसत आहेत, पण 4 नाही आहेत, हे फक्त दाखवण्यासाठी काढलेले. अशा भरपूर क्लोज पॅक आहे तो, त्यामुळे खूप टर्न्स असतील. मग त्याचं आन्सर कसं काढायचंय, किती टर्न्स, तर त्यासाठी आपल्याला डेटा लागणार आहे तो कॅपिटल L आणि नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. सो विल राईट हिअर लेट N be the number of turns, N be the number of turns per unit length, number of turns per unit length, therefore turns inside the loop या किती येणार, एका युनिटला N आहे आणि लेंथ आहे L, त्यामुळे N इंटू L. एकासाठी, एक युनिट लेंथ साठी N आहे, L लेंथ साठी काय येणार NL. देअरफोर टोटल करंट inside the loop is equal to एका टर्न साठी I आहे, एवढ्या टर्न्स झाल्या I इंटू NL. सो दिस इज द टोटल करंट. देअरफोर RHS काय येणार, RHS इक्वल टू म्यू झिरो टोटल करंट पाहिजे I इंटू NL. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता एम्पियर्स लॉ मध्ये LHS इक्वल टू RHS, हे काय उत्तर येणार आहे याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे. So LHS equal to RHS. So this is equation number 3. Now solve left hand side. B is uniform. Since B is uniform म्हणजे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आउट ऑफ इंटिग्रेशन साइन, इंटिग्रेशन DL फ्रॉम A to B इक्वल टू μ0 INL. राईट हँड साइड मध्ये काही फरक नाही. आता लेफ्ट हँड साइड सोडवायची आहे तुम्हाला. लेफ्ट हँड साइड हे DL चं इंटिग्रेशन A to B म्हणजे काय येणार आहे बघा, A to B ही पूर्ण लेंथ ही याच्या एवढीच आहे, कारण हा रेक्टँगल आहे. सो AB इज नथिंग बट L. सो इंटिग्रेशन ऑफ DL इज L. सो दिस इज इक्वल टू B इंटू L इक्वल टू μ0 INL. आता यातलं L होणार आहे कॅन्सल, L टर्म कॅन्सल झाली. सो B इज इक्वल टू μ0 I इंटू N. सो दिस इज रिटन इन द फॉर्म B इज इक्वल टू μ0 NI. So this is the final result, that is magnetic induction inside the solenoid near the center. आपण पॉइंट P हा शक्यतो मध्ये घेतलेला आहे. सो दिस इज मॅग्नेटिक फील्ड इनसाइड, याला वेल इनसाइड म्हणतात, वेल इनसाइड किंवा नियर सेंटर ऑफ सॉलेनॉइड. सॉलेनॉइड हा आयडियल घेतला होता, तर हे दोन्हीसाठी चालतं. आयडियल सुद्धा चालू शकतो आणि रियल सुद्धा चालू शकतो. रियलला सुद्धा त्याच प्रकारचं फील्ड येतं. नियर द सेंटर ऑफ सॉलेनॉइड कॅरिंग करंट. सो दिस इज द डेरिव्हेशन थोडं लेंदी आहे, त्यामुळे कदाचित हे आलं तर 3 किंवा 4 मार्क्स साठी येईल.
सॉलेनॉइडचं इनसाइड फील्ड काय आहे? वेल इनसाइड. कारण इनसाइडला फील्ड आणि नियर दी एंड्स ऑफ कंडक्टर, नियर दी एंड्स ऑफ सॉलेनॉइड द फील्ड इज डिफरंट. त्यामुळे हा सुद्धा पार्ट इम्पॉर्टंट आहे. सेंटरला, नियर दी सेंटर किंवा वेल इनसाइड, इनसाइड पोर्शनमध्ये. सो दिस इज द डेरिव्हेशन.